नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे घरपरपंच. हाय पूजा. हाय. हाय. तर मंडळी, आजचा विषय हार्ड आहे. आज काही नवीनच घडलं काहीतरी माझ्यासोबत. आजचा विषय असा आहे बरं का मंडळी. तर माझ्या नावाचा गैरवापर केला आहे एक जणांनी. सांगतो पुढं काय घडलं ते. आता गैरवापर असा झाला आहे की माझं नाव सांगून पुढच्या व्यक्तीला भीती घातली. एवढा बेकार दिसतो का मी? एवढा डेंजर आहे का? आता काय मनात माणसाच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे का? एवडा डेंजर आहे का मी? इतका बेकार दिसतो का? इतका डेंजर आहे का? सांग मला. नाही की तुमच्यासोबत लग्न केलं असतं का मी? खडवान बी नाही मी, सांग. नाही म्हणजे असं पुढच्या व्यक्तीला असं भीती घातली बरं का मंडळी. बाळा 2 मिनिटं. तर जाऊ दे, आता विषयावरती येऊ. तर मंडळी, मला सकाळी फोन आला होता मुंबईवरून. 2 महिला बोलत होत्या ह्याच्यामध्ये, आणि त्या दोन्ही बाईने मला डायरेक्ट फोन केला की तुम्ही मनोज कसबे आहे का? तर म्हटलं हो. तर तुमच्या नावानं आम्हाला धमकी येते त्या बाहेर डायरेक्ट. राहिले तिथं दर्शन EIGHTY वाय राहिले. राव एक ती वाय पुढे टी लिहायचं राहू नसतं. दे, टीच्या पुढं वाहिली. बरं ठीक आहे, लिहू दे त्याच्यामुळे. तर तुमच्या नावानं आम्हाला काय आल्या त्या धमकी आल्या त्या. धमकी कशाच आहे त्या? तर तुम्ही आम्हाला काहीतरी करचाल, तुम्ही आम्हाला काहीतरी करचाल, अशा धमक्या आहे त्या. म्हटलं काहीतरी करचाल म्हणजे कोण आहे? तर तुमचा शिष्य आहे. आता म्हटलं माझं शिष्य कोणाचं नाही, माझ्या शिष्याच्या सर्कलमध्येच कोणी वाईट नाही. तर हां, तुमचंच नाव सांगितले, तुमचा शिष्य आहे ती, आणि ती वारंवार आम्हाला फोन करतोय, धमक्या देतोय आम्हाला, आणि तुम्हाला असं करीन, तुम्हाला तसं करीन, माझ्या गुरुला घेऊन येईन, अशा धमक्या येते म्हणले आम्हाला. तर म्हणलं कोण आहे मला सांगा. नाव तर त्याचं बिरमल नाव सांगितलं. काय नाव सांगितलं? बिरमल. THREE. त्याचं नाव होतं बिरमल. असं सांगितलं. म्हटलं बिरमल तर कोण नाही माझ्या शिष्यांपैकी, तर बार्शीच आहे म्हणून सांगितलं त्यांनी. बरं का? बरं असू द्या. मग काय झालं, तर आम्हाला सारख्या धमक्या येते ते, आणि माझ्या गुरुला घेऊन येईन, माझ्या गुरुकडून तुम्हाला असं करीन, बहानामती करीन, आमकं करीन, असल्या गोष्टीचं दमदाटी. हां. तर मग त्या बोललेल्या महिलांचा आपण व्हिडिओ सोडलेला आहे माझ्या चॅनलवरती. त्या डायरेक्ट बोललेल्या स्पीकर लावून कॅमेऱ्यापुढं व्हिडिओ केलेला आहे आपण. म्हणजे नावाची बदनामी माणसं कशातनं करतील सांगू शकत. काय म्हणायचं? किंवा एखाद्याचा वापर एवढा घाण करतील, म्हणजे माझं नाव मध्ये घालून लोकांना भीती दावायला. त्या महिलेची कोण आहे ती गुरु बोलली, दादा आम्ही तुमचं सगळे व्हिडिओ बघतो, आणि ती सुद्धा भिलती बाय. काय एवढा बेकार आहे का मी? हां. तर म्हणून आम्हाला भीती घातली त्यांनी, मी तुमचं असं करीन, वाटलं करीन, तसं करीन. म्हणलं का दाई, कशासाठी म्हणताय तुम्ही? मला एक तरी फोन करायचा की दादा असं असं आहे, तुमचा माणूस आहे का, कोण आहे? तर नाही म्हणले, आता आमच्या नरड्यापर्यंत आल्यामुळं आम्ही तुम्हाला फोन केला आहे. म्हणलं बरं केलं, लवकर केला. ती 5-6 महिने झालं लोळते गोळते, आणि त्या बिरमल नावाच्या व्यक्तीनं त्या महिलेसोबत विनयभंग केला. महत्त्वाचा, ती अशी जोर जबरदस्ती केली, तुला असं करीन, तसं करीन, मनोज कसबेकडून असं बोलून अशा गोष्टी केल्या. आणि तिला काय सांगितलं की मला माहिती आहे मनोज कसबेची बायको आहे पूजा कसबे, ती सोबत असते, ती कार्यक्रम करते ती पण. आणि मी गेलो, त्याच म्हणल्या की द्यावं पोराला औषध, चांगलं आहे पोरगं. म्हणजे मी म्हणजे हां, तू म्हणली म्हणा. मग मी दिलं, मग ती गेला, त्याने त्या बायला औषध दिलं, मग त्याला होय म्हणली. म्हणजे त्या बाईने सांगितलं म्हणून आम्हाला कळलं, नाही तर आमच्या मागं आमची अशीच बदनामी बदनामी केली असती. करायची. ही दोघं अशी एक तर करतात. तुम्हाला सांगतो, लोकांना अंधश्रद्धेतनं बाहेर काढायची कामं मी करतो बरं का, समाज प्रबोधकनं. आणि ही लोक अशी येड्यात शिरते, ती कुठंतरी नाव झाले हो. मी म्हणून सांगतो, माझं कुठंतरी नाव झाले, पण अशी लोक कशी कुठंतरी बदनामी करतेली सांगू शकत नाही. मग ही तुम्ही म्हणताल सोशल मीडियावर का सांगताय? लोकांना पण माहिती झालं पाहिजे, माझ्या पाठीमागे बी काही गोष्टी होत्या, त्यांना बी माहिती पाहिजे बाबा मी या गोष्टी करत नाही.
उगा आमच्या नावावर पैसे हो उकळते अशा बी ते. गोष्टी होत्या त्या. त्यांच्या नजरेत काय आमची किंमत राहायची, हा ते पैसे घेते ते, असं हां करतात असं तसं. केलंय त्यांनी. नाव सांगायचं आणि पैसे घ्यायचं आणि आम्ही कोणाकडून कधी पैसे घेत नाही किंवा कोणाला दमदाटी करत नाही किंवा वाईट गोष्टी आम्हाला आवडत नाही. ते महत्त्वाचं मलाच खोटी गोष्ट खपत नाही आणि खोट्या गोष्टीला लय विरोध असतो माझा. जिथं खोटं होतं ना तिथं मी उभा राहतो. आता हे उघडं पडलं म्हणून कळलं आपल्याला. हो ना, नाहीतर माहितीच झालं आता नसतं. किती जण पुढं असं काय आणि म्हणलंय मी माहित सोशल आहे मीडियावर व्हिडिओ टाकला कारण आपल्या अंगी बटा असतं तर आपण सोशल मीडियावर टाकला नसता. कर नाही तर डर हां कशाला. तर तुम्हाला आता सांगतो उघड विषय. ती बिरमल गरबुडे आहे ह्याचा मला गेल्या 5-6 महिन्यापूर्वी फोन आला. मला वाटतं 1-2 वर्ष झालं ती मला फोन करतं. मला काय माझ्या कामात एवढा वेळ नसतो बोलायला करायला. त्याचा नंबर बी सेव्ह मी कधीच केलेला आहे माझ्याकडे, बिरमल गरबुडे म्हणून, बरं का. ती बार्शीला राहते म्हणा, बरं का. मग विचारत होता बाबा माहिती देवाविषयी. माझा स्वभाव तसा आहे, सोज्वळपणे मी सगळ्याला गोष्टी सांगून बसतो अंतःकरणातल्या. मग त्याला सांगली माहिती, त्याने विचारली मला बाबा येड्याविषयी कसा कार्यक्रम असतो परडीचा किंवा तमकं कसं असते XYZ. मी त्याला नाही समजून केलं. सांगितलं. बरं बाबा, कुठलीही गोष्ट मला विचारायचा मी त्याला चांगल्यापणे सांगायचो. मग आज मला त्या ताईंचा फोन आला. ते म्हणले असं असं आम्हाला होतंय, वारंवार फसवत गेलाय ती व्यक्ती आणि तुमचं नाव सांगितले आणि हे तुम्ही ओळखता का? म्हणलं नाही कुठला बिरमल कोण नाही. मग मला कधी कळलं माहिती आहे का, मी व्हिडिओ केला आणि बोलत असताना जेव्हा मला मिस कॉल त्याचा पाळला, कारण ह्यांनी आधी कॉलवर घेतले, त्याला फोन लावला तुम्ही बोला. तर त्या बाईला पण ते रोगील भाषेतच बोलत होतं, तुमचं अमकं करीन तमकं करीन, मी मनोज भाऊला घेऊन येईन. आणि ती म्हणली अरे भामट्या बोल ह्यांना, मनोज भाऊलाच कॉलवर घेतलंय. डायरेक्ट फोन कट की, फोनच कट डायरेक्ट. फोन कट केला आणि मी नंबर म्हणलं मला पाठवा नंबर. आमचं बोलणं चालूच होतं, पण बोलणं चालू असताना मध्येच फोन आला आणि त्याच्यावरती नाम आलं की बिरमल गरबुडे. माझ्याकडे नंबर सेव्ह होता. ती आईला आपण तर ह्याला बोललो, ह्याला काही गोष्टीचं मी सांगितली बी होतं. मग हे आपल्याकडं विचारून घेऊन ते कार्यक्रम करून लोकांकडं पैसे बी काढत असेल. अशा बी गोष्टी केल्या असेल त्यांनी. होय झालं असेल, नुसतं रिकामा झालं असेल. अरे बापरे, म्हटलं हे काय माझा शिष्य नाही बरं का. याचा फोन आला तर मला. बरं मग त्यांना कसं लाटलं, माझी भीती दावली. जर तुम्ही जर बोलताल तर मी असं करायला हवीन तसं करायला हवीन, त्यांना लय डेंजर आहे ती, तुमचं हे करतेलं ते करतेलं, अशी माझ्याविषयी अफवा त्यांच्या मनात पसरवली आणि त्यांनी त्याचा स्वार्थ साधून घेतला. जगातला स्वार्थ बघा, माणसाचा स्वार्थ बघा. एखाद्याच्या नावाचा वापर करून एखाद्याच्या नावाची भीती दावून माणसं आपलं ध्येय गाठायचा किती प्रयत्न करते ती. तर मंडळी त्याचा 50 रेकॉर्डिंग माझ्याकडे आले. ते आता बिरमलचं ती कोण आहे ना, किरण कोण आहे त्या बाईचं नाव, तिचं बी रेकॉर्ड माझ्याकडे आले. ती तुम्ही मातीत जावा, दोघं बी कुठं जावा, तुम्ही मातीत जावा, मला काय घेणं देणं नाही तुमचं. पण तुम्ही माझ्या नावाची बदनामी केली दोघांनी, याची तुम्हाला सुट्टी नाही. लक्षात ठेवा, मी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे. माझ्या नावाचा वापर केला, तुम्ही गळ्यात गळा घाला, ह्याचं काय मला घेणं देणं नाही त्या गोष्टीचं. बरोबर आहे का? हां ना ना, सकाळ जायचं आपल्याला कार्यक्रमाला. हां चालेल, सकाळ लवकर जायचं, उद्या 8लाच निघायचं घरनं. हां त्यांना सांगा मग. हां त्यांना 5 घरे काय दावायचे असतील ते म्हणा, सकाळ तुम्ही घ्या करून ताईलाही. हां मला एवढंच सांगायचं आहे सोशल मीडियावरती, आम्ही साधी माणसं आहे. असला गैरसमज करून घेऊ नका, एकदम साधी माणसं. आता गेलेलं वडील होतं माझं, कार्यक्रम आहे परडीचा, गावात परडी घेऊन चाललेलं आहे. आम्ही एकदम साधी माणसं, आम्हाला असल्या गोष्टी खतरनाक ही उगं माझं सोशल मीडियावर नाव झाल्यामुळं त्यांनी बदनामी वापर केला किंवा हां बघते ती लोक मला, बरीचशी लोक लाईक म्हणजे माणसाचा स्वभाव आवडला तरच माणूस जवळ येतं. स्वभाव आवडला म्हणजे झाडावरचं पाखरूसुद्धा आपल्या खांद्यावर येऊन बसतं. ते आपल्यावर आहे. आता मी जर खोट्या कपटापणा केला असता, कुपात्रीपणा कपटीपणा, मी जर डुप्लिकेटपणा केला असता तर माझ्याजवळ लोक आली असती का? नसते आली. आपण सगळ्या गोष्टी नियमानं सांगतो, कुणाशी लाठी लुबाडी करत नाही, लांडी लबाडी करत नाही, म्हणून आपण सक्सेस आहे आज. बरोबर आहे का? मलाच खोटं खपत नाही आणि ही माझा नावाचा वापर करून त्यांनी खोटेपणा केला.
तर त्याची त्याला शिक्षा भेटेल. आणि त्याला शिक्षा मी काय देतो ही तुम्हाला सोशल मीडियावर बघायला भेटेल नक्कीच. त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करेनच मी. मला कोणाचा जरी फोन आला तर चौकशी करणं महत्वाचं आहे. चौकशी करणं महत्त्वाचं. आता माझा स्वभाव बनला की नवीन फोन येते तर मी त्यांना सुजवळपणे बोलतो 2 गोष्टी. आता इथनं पुढं कोणाला यायचं असेल बोलायचं असेल फोनवर नाही बोलायचं. घरी बोलवणं बी चुकीचं आहे. मग ओळखीची लोकं नसते ती डायरेक्ट घरी बोलवणं बी चुकीचं आहे. अवघड आहे या जमान्यात. कुणाचाच कुणावर विश्वास राहिला नाही. वाघर सोडली का शेरड आले ती या बघ बरं सोड शेरड आले ती बघा. आज आई गेली ती शेळ्या घेऊन. बसलोय पुढं आम्ही पटांगणात. इथं घर आहे आपलं. मैदानामध्ये खाट टाकलाय पुढं. यश दर्शनचा चालू आहे अभ्यास. हाय हाय माय गोंडस गुज्जीर वाढणे चिल्लू पिल्लू. तुझ्या गेली शेरडा अडवायला. उघडली का ग बागर? हा उघडलेलीच आहे. तर आमची शेळ्या धावतो तुम्हाला बघा. तुम्ही बघितलेल्या आहे त्या. आणि मंडळी ते दिवशी डोस दिल्यापासून चांगली झाली शेळे बघा. आहे का नाही का? हा बघा रानातनं शेळ्या आल्या त्या आपल्या. हाय चिंकी, हाय मिंकी, हाय रिंकी. मग अजून कोण येते? हाय मिंकू. हा हे आहे मिंकू. हा आई गेली त्या शाळा घेऊन. होय चला आतमध्ये चला. आता बाद झालं खायचं. आय ग लय ताणलं का ग शेरडानं तुला? त्या आईला सवय नाही बरं का. नानाच्या मागं फिरते ती शेळ्या पण आई कधी नसती त्याच्यामुळं आईला उगत आणते ती आतमध्ये. हा ती मारके शेळ्या बांधाव्या लागते त्या. तो का ती मोठी शेळी एक मारती ती लांबकानी शेळी एक मारती करडांना त्याच्यामुळे त्यांना बांधावं लागते. हा ना आतमध्ये. हा नानाच्या मागं चालते ते पण आईला लई छळते त्या. आता चांगली तरट आहे ना शेरड डोस दिल्यापासून. चांगली झाली की आता काहीच नाही टेन्शन. हा रोग आलेलं झालं शर्टांना. 2 बोकडे काय आलेली मिली ती दिवशी मोठी बघा की. एक 18,000चं नुकसान झालं. शिळी एक 5-7 हजाराची शिळी होती बारकी पाटरू. 20-25 हजाराचं नुकसानच झालं गेल्या आठवड्यात. टोलाच बसला. तो यायला लागली बाहेर पूजा. काय करायचं जनावर सांभाळायचं की सुखाचं नाही. लय बघावं लागतंय त्याला. आता टॉनिक पाजलं काय का? संपली काय बाटली? पितोय का कोणाला बी? बरी पाजतात त्याला. त्या बोकडाची आई मिली बघा ती दिवशी. ती पितोय कोणाला बी. मग जनावराला सुद्धा माणूस काय बोलायचं आहे काय? ती त्याची आई मिल्यामुळं तो त्याला कोणी बी पाजते त्या बघ. आणि तर आधी पाजत नव्हते एका मी नव्हत्या पाजत. येऊ बी देत नव्हते जवळ लगेच मारायच्या. त्यांना कळलंय हा. बघ जनावरात माणूस राहिली माणसातली माणूस गेली. हा जनावराला माणूस आली आहे. बांध मग. हा तर मंडळी बघा या अशा गोष्टी आज माझ्यासोबत मोठी घटना घडलेली आहे. माझ्या नावाचा वापर वेगळा झाला आणि धमक्या दिल्या. मी काय डॉन बी नाही हो. भिली लोक पण ते ताई भेल्या त्यांना सांगितलं मी व्यवस्थित असं काय मी वाईट नाही. तर म्हणले अहो आम्ही तुम्हाला बघतोय चांगलं. बरेचसं आम्ही बघतोय तुम्हाला. असं काही नाही पण त्यांनीच आम्हाला भीती घातली. म्हणलं ते काय भिवू नका. त्याचा प्रोग्राम कसा करायचा ते माझ्या पद्धतीने मी करतो. का नाही हो मॅडम? आहे का नाही? चालतं. बापरावचं काय चाललंय बघू आपण इकडं. बापरावचं ऊस खांदाय चालू आहे. काय चालू आहे बापराव? ते बांधाय चालू आहे. ऊस बांधणी चालू आहे. 25 कांड्यावर गेला ऊस. लय मोठा ऊस झाला. घरापेक्षा उंच आहे का? हाय का घराच्या वर गेलाय? हो. तुरा आला की ऊस बाद झाला म्हणायचं. तुरा नसतो ऊसाला. जास्त पाणी झालं का की ऊस बाद झाला म्हणायचं. मग तुरा येतो. पाण्यात राहिला ऊस की मग तुरा येतो त्याला. माती लावायला लागते.
आणि तिथं फुलाची झाडं होती ती झाड खांदून मागं लावायची ती बघा ती बेडग्यानं गोल खांदायचं आणि मागं लावून टाकायची ती ते बांधावं लागेल ऊस लय आता मोठा झाल्यामुळं कलाकली होती त्याची हा इथं कमी आहे जरा माती उंची वाढत नाही ना ते. हा ऊस पडला की वाढतच नाही पुढून मातीनं खराब होतो उंदर बिंदर त्याला वाढायचा काचोळा काढायचा ह्याचा बघा म्हणलं कसा ऊस आहे एकदम खतरनाक बापराव किती महिने झाले ऊसाला तरी 7.5 महिन्याचा ऊस आहे. 7.5 महिन्याचा ऊस आहे आणि 25 कांड्यावर ऊस आहे बघा मग केवढा आहे लय उंच ऊस झालाय अहो त्याला खाद्यपदार्थ काही थोडा आहे काय खाद्यपदार्थ आहे आणि ही फुलाची झाड वापराव त्याला उद्या नाही काय परवा दिवशी नेतो काढून यांना इथं येणार नाही ते व्यवस्थित घराच्या मागं आपण फुलझाडी लावलेली आहे 7 प्रकारच्या जास्वंदी आहेत त्या घराच्या मागं आणि ही जी आहे ना जास्वंद बघा इथली इथं खाली आहे बघा ही शेम गुलाबासारखी जास्वंद आहे गुलाबासारखी शेम गुलाबच दिसणार सुरुवातीलाच लावू कारखान्याला नाही घरी चरख्याला लागतं वा आम्हाला आपला उसाचा चरखा आहे त्यासाठी लागेल आणि ही पांढरी जास्वंद इथं लावलेली आहे पुन्हा पपईला पपई आल्या त्या बघा बघायचं का तुम्हाला हे बघा हे बघा पपईला फळ लागले जॅम पण दाटणी लई झाली आंब्याला आंबा आलतं यंदा आंब्याला आंबा आलतं पण तोडून टाकलं खुजा होतो आंबा लवकर फळ धरल्यावर ब्रह्मकमळाला कळ्या नाही ते की आता चकू बी आल्या त्या चकू धावतो तुम्हाला बघा हे बघा बघा चकू कढीपत्ता आहे इथं बगीचा भरपूर अशी झाली इथं गुलाबाची झाड आहे ती आंबा आहे इथं पपई आहे चक्कूचं झाड आहे ब्रह्मकमळ आहे आणि ऊस आहे चला निघूया आपण बाहेर आता तर मंडळी तुम्ही सुद्धा सावध राहा सगळ्यांनी आणि असं कोण जर फसवायचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच सावध राहा कारण या दुनियामध्ये कधी कोणावर विश्वास ठेवून चालत नाही असली दुनिया झालेली आहे मिरच्या हिरवी मिरची कांडरू साळ तिखट निसती मिरची आहे एकदम भेंडी देशी भेंडी वांगी देशी बिगर औषधी कोथमीर चुका आता कोथमीर बघ ही उपटले काय जळ का कोथमीर ताजी ताजी तवानी कोथमीर खाल तर फाल आणि ही डाळिंब ही सीताफळाचं झाड आहे इथं इकडं वहिनी आहे का हे का हे का वहिनी हो बघा की वहिनी दाखवले की सगळं आणि घेवड्याच्या शेंगा आल्या ते आपल्या इथं हे का बघायचंय का हे का एका कालवनाच्या शेंगा निघतेल्या आता काढल्या तर घेवड्याच्या पण शेंगा आल्या त्या चला तर मग मंडळी आता आवडतोय आम्हाला पण बाहेर जायचंय आता ए पोरांनो चला बाय करा